परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये नवनवीन विषयाचे ज्ञान आपण दर वेळेस घेत असतो आणि आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. आजचा सत्संग आपल्यासाठी घेणार आहेत लक्ष्मणजी साळुंके. लक्ष्मणजी साळुंके हे स्वतः मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेले आहेत. तसेच ते SSY चे टीचर आहेत. SSY त्यांनी 2002 मध्ये सिद्ध समाधी योगाचा क्लास केल्यानंतर टीचर ट्रेनिंग केलं. त्यानंतर AMC BST हे रेग्युलर करत असतात आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस सेवा ते तत्परतेने देण्यासाठी तयार असलेले हे लक्ष्मणजी आज आपल्यासाठी सत्संग घेणार आहेत आणि त्यांचा विषय आहे महाभारतातील श्री व्यक्तिरेखा. तर पुढील भाग आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. मी लक्ष्मणजींना विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वांना पुन्हा एकदा जय गुरुदेव. सर्वांचं मनापासून आजच्या सत्संगामध्ये मी स्वागत करतो. खूप दिवसानंतर मला सत्संग घ्यायचा योग आला. आदरणीय सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे हा सत्संग अव्याहतपणे चालू असतो आणि प्रत्येक सत्संग हा वैशिष्ट्यपूर्णच असतो. तसंच आजचा सत्संग आपण घेऊया. तर मित्र, आजचा सत्संगाचा विषय महाभारतातील श्री व्यक्तिरेखा. तर रामायण आणि महाभारत हे आपले धर्मग्रंथ आहेत. केवळ धर्मग्रंथच आहेत असं नाही, तर ते आपले मानबिंदू आहेत, ते आपले प्रेरणास्त्रोत आहेत. महाभारत त्यातल्या त्यात आपण ज्या महाभारताबद्दल चर्चा करणार आहोत, तर महाभारत हे आपले जीवनाचे प्रेरणास्त्रोत आहेत. जीवन कसं जगायचं, जीवनामध्ये काय करावं आणि काय नाही करावं, काय बोलावं की काय नाही बोलावं, हे आपल्याला महाभारत शिकवतं. सगळ्या विश्वाचं ज्ञान हे महाभारत देत असतं. ज्या महाभारताने आपल्याला भगवद्गीता दिली, ते आपल्या जीवनाचे निराकरण करण्यासाठी सर्व समस्यांची उकल आपल्याला महाभारतातून घडत असते. आज हजारो वर्ष झाली महाभारत घडायला, पण आजही ताजतवानं वाटतं. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस टीव्हीवर रामायण आणि महाभारत चालू होतं, त्यावेळेस आपले सगळे घरदार म्हणजे रस्ते ओस पडायचे आणि टीव्ही पुढे गर्दी मावत नव्हती. इतकं आपल्याला अजूनही त्याच्याबद्दल म्हणजे क्युरियोसिटी आहे की सगळं माहित असून सुद्धा प्रत्येक जी व्यक्तिरेखा तेवढीच महत्वपूर्ण आहे. महाभारत हे एक महासागर आहे, एक महाकाव्य आहे. आणि जशा महासागरामध्ये मोठमोठ्या लाटा असतात, तशा या महाभारतामधले जे लाटा आहेत, त्या लाटा म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व आहे. आपण महाभारताचा जर विचार केला तर अनेक व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यांचं पराक्रम, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण हे आपल्या डोळ्यासमोर येतं. पण या सर्वांच्या मागे आपण त्या लाटांच्या मुळाशी जर गेलं तर आपल्या असं लक्षात येते की त्यामागे खूप मोठा संघर्ष आहे. कोणतीही गोष्ट त्यांना सहजपणे मिळालेली नाही. तर असंही महाभारत आहे. तर महाभारताचा जर विचार केला तर आपल्याला असं जाणवतं की महाभारतामध्ये पुरुष पात्र हे संख्येने अधिक होते. केवळ संख्येने अधिक होते असं नाही, तर ते साहसी होते, ते पराक्रमी होते, ते शूरविद्य होते आणि आपल्या पराक्रमाने त्यांनी आसमंत दिपवून काढलेलं आहे. मग या उलट स्त्री पात्राची जर आपण विचार केला तर स्त्री पात्र ही संख्येने खूप कमी होती, पण ते तेवढेच प्रभावी होते, तेवढेच ओजस्वी होते आणि त्यांच्या निर्णयामुळे हे महाभारत घडले. तर अशाच काही स्त्री पात्रांचा आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची. तर स्त्री पात्रामध्ये जर आपण सर्वसाधारण आपण महाभारत जेव्हा डोळ्यासमोर आणतो, आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? श्रीकृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर एवढेच, भीष्म, पितामह, दुर्योधन, दुःशासन, बस. पण या व्यतिरिक्त अनेक पात्र महाभारतामध्ये आणि प्रत्येक पात्र हे वैशिष्ट्यपूर्ण होतं. प्रत्येक पात्राचं विशेषच वेगळं होतं आणि ते महाभारताला कलाटणी देणार होतं. मग तसं जितकं पुरुष पात्र जेवढी महत्वाची तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक महत्वाची ही स्त्री पात्र होती. आणि असं म्हणता येईल की स्त्री पात्रामुळेच किंवा महाभारतात स्त्रियामुळेच हे महाभारत घडलं. तर पहा, प्रत्येकाचं म्हणजे बल असतं, बलस्थानी वेगळे असतात. तर पुरुषांचे बलस्थानी त्यांच्या साहसामध्ये असतं, त्यांचं शस्त्रास्त्रामध्ये असतं, त्यांचं बहुत त्यांचं बळ असतं. पण तसं स्त्रीला निसर्गाने त्याच्या शरीरामध्ये बल दिलेलं नाही. पण त्यांचं आत्मतेज हेच त्यांचं बल होतं. त्यांचं त्याग,
त्यांचं समर्पण, त्यांचं हे त्यांचं बलस्थान होते. आणि त्यांच्या या आत्मतेजामुळे, या त्यागामुळे, त्यांच्या शौर्य साहसामुळे किंवा हे आपलं हे पात्र हे आजपर्यंत जिवंत राहिलेले आहेत. आणि आजही त्यांना आपण आदर्श मानतो. अनेक ठिकाणी यांचे मंदिर सुद्धा बांधली गेली आणि त्यांची पूजा केली जाते. तर हा आदर्श का झाले, तर त्यांच्या मागे त्याचा खूप मोठा संघर्ष होता. प्रत्येक पात्राचा जर विचार केला तर खूप मोठा संघर्षाला त्यांना तोंड झालं. पण त्या कधी डगमगल्या नाही, कधी त्यांनी माघार घेतला नाही, कधी धीर सोडला नाही. कुंतीसारखं पात्राचा विचार जर केला तर नवरा मेल्यानंतर 5 पांडवांना घेऊन ते जंगलात गेल्या. त्या लहान मुलांचं संगोपन केलं, त्यांना संस्कार दिले आणि नवऱ्याची उणीव त्यांनी कधीच जाणवू दिली नाही. तर असंही कुंती आहे. तर आपण सर्वात आधी जो विचार करणार तो म्हणजे सत्यवतीचा. ज्यांच्यामुळे महाभारताची सुरुवात झाली, जिथून महाभारताची सुरुवात झाली, ज्यांच्यामुळे महाभारत घडायला सुरुवात झाली, असे सत्यवती पात्र आहे. तर सत्यवती जी तिला महाभारताच्या कथानकामध्ये अत्यंत दुय्यम स्थान दिलं गेलेले. अनेक जणांना महाभारतामध्ये सत्यवती आहे हे सुद्धा माहित नाही. परंतु सत्यवतीचं पात्र तितकंच महत्वाचं होतं. तर सत्यवतीच्या जन्मकथापासून आपण सुरुवात करूया. तर स्वर्गामध्ये अत्रिनी नावाची एक अप्सरा होती ती, आणि इंद्राच्या शापामुळे तिला माशाचं रूप मिळालं. तिला इंद्राने तिला शाप दिला की तू काही वर्ष मासा म्हणून म्हणून गंगेत राहशील. आणि ज्यावेळेस ती माशाचं रूप घेऊन गंगेत राहत होती त्यावेळेस ती एकदा वाहत वाहत एका कोळ्याच्या जाळ्यात सापडली. आणि कोळ्याने सापडल्यानंतर ज्यावेळेस तिचं पोट फुगलेलं होतं आणि ज्यावेळेस तिचं पोट चिरलं तिच्या पोटातून 2 मुलं निघाली. एक मुलगी आणि एक मुलगा, असे 2 जुळी मुलं निघाली. तर त्या कोळ्याने तिथला जो राजा होता त्या राजाकडे ते नेऊन दिलं की महाराज मला असं असं सापडले आणि तुम्ही घ्या ते. तर राजाने काय केलं, त्या मुलाला ठेवून घेतलं आणि खुश होऊन सांगितलं की जा, तू मला एवढे 2 मुलं दिले, ही मुलगी तूच घेऊन जा, तू सांभाळ. तर ती मुलगी म्हणजे सत्यवती आणि तो मुलगा म्हणजे विराट. जे वनवास काळ संपल्यानंतर अज्ञातवासात ज्याच्या घरी पांडव राहिले होते तो राजा म्हणजेच विराट राजा. आणि मग ही लहानगी सत्यवती या कोळ्याकडे राहायला लागली. ती दिसायला अत्यंत सुंदर होती, पण तिला मत्स्यगंधा म्हणायचे. कारण तिच्या शरीराला, ती माशाच्या पोटात राहिल्यामुळे तिच्या शरीराला माशाचा वास यायचा. पण दिसायला अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर होती. मग ती हळूहळू वडिलांच्या कामामध्ये मदत करू लागली. तिचे वडील त्या गंगेच्या काठी नाव घेऊन प्रवाशांना एका तीरावरून दुसऱ्या तीरावर न्यायचं काम करत होते. त्यांनी जशी मोठी झाली, 17-18 वर्षाची झाली, त्यावेळेस तिने वडिलांना सांगितले की बाबा मी तुम्हाला मदत करते, तुम्ही दुसरं काम करा, लोकांना या तीरावरून त्या तीरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत जाईल. आणि अशा प्रकारे ती प्रवास करायला सुरुवात केली. काय झालं की एके दिवशी पराशर नावाचे ऋषी तिच्या नावेत बसले. पराशरांनी जेव्हा तिला पाहिलं ती अत्यंत मोहित झाली तिच्या सौंदर्यावर. आणि त्यांनी तिला सांगितलं की मी तुझ्यावर खूप मोहित झालो आणि मला तुझ्याशी संबंध ठेवायचे. आता ही एवढीशी अल्लड मुलगी ती बावरली, घाबरली. तिने सांगितले की एवढे लोक आहेत, मी कसं काय हे करणार. तर पराशर ऋषी सांगितलं तू त्याची काळजी करू नको, मी आजूबाजूला एवढं धुकं निर्माण करेल की आपल्याला कोणीच बघू शकणार नाही. आणि मग अशा पद्धतीने पराशर ऋषीने तिचे संबंध ठेवले. आणि मग ते जाताना म्हणाले की मी खुश झालो, तू काहीतरी वर माग. तर त्या मुलीने काय वर मागावं, की तिने असं सांगितलं की माझ्या शरीराला जो माशाचा वास येतो तो माशाचा वास घालवा, एवढंच मागितलं तिने. तर पराशर ऋषी म्हणले की ठीक ठीक आहे, काही हरकत नाही, हा माशाचा वास तर जाईलच, पण तुझ्या शरीरातून एक चांगल्या प्रकारचा सुगंध येईल आणि तो सुगंध अनेक मैलापर्यंत पोहोचेल. तर त्या काळात जे एकक होतं अंतर्मोजण्याचं ते योजन होतं. आणि अनेक योजनापर्यंत तो सुवास पसरत असल्यामुळे तिचं नाव त्यापासून योजनगंधा असं झालं. पूर्वी तिचं नाव मत्स्यगंधा होतं आणि मग मत्स्याचा वास गेल्यानंतर तिचं नाव योजनगंधा. आणि तिच्या पराशर ऋषीपासून तिला तो पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव म्हणजे
वेदव्यास व्यास महर्षी वेदव्यास. आणि मग ते पराशर ऋषी म्हणाले की मी या मुलाला घेऊन जातो, कारण कोळ्याच्या घरी ठेवून तू काय करणार आहे, त्यापेक्षा मी याला उत्तम प्रकारचं सगळं शस्त्राज्ञाचं वेदांचं सगळं ज्ञान देतो, आणि ज्यावेळेस तो परिपूर्ण होईल त्यावेळेस तुझ्याकडे पुन्हा आणून सोडेल. आणि असं म्हणून पराशर ऋषी त्या व्यासांना घेऊन गेले. आता ही पुन्हा एकटी पडली. आता संघर्षाला इथूनच सुरुवात झाली. म्हणजे इतकं करून तिच्या जो ना नवरा राहिला ना तिला झालेलं अपत्य. आणि पुन्हा पराशर ऋषीने तिला असा पण आशीर्वाद दिला होता की जरी माझे संबंध झाला, जरी तुला मुलगा झाले, तरी तू जर कौमार्य भंग होणार नाही, तू तशीच राहशील. हळूहळू ती लहानाची मोठी होत गेली. आणि काय झालं, एक दिवशी हस्तिनापूरचा जो राजा होता शंतनू, शंतनू गंगेच्या किनारी फिरत असताना त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा सुगंध येत होता, आणि त्या सुगंधाच्या मागे मागे जेव्हा तो गेला तेव्हा त्याला सत्यवती भेटली. मग तो सत्यवती जवळ गेला आणि तिचं ते रूप, त्याचं लावण्य पाहून अत्यंत प्रभावित झाला, अत्यंत मोहित झाला. त्यांनी तर सांगितलं की मी हस्तिनापूरचा सम्राट आहे, हस्तिनापूरचा राजा आहे, आणि तू माझ्याशी लग्न करशील का? आता हिने सांगितलं की मी या बाबतीत काहीच सांगू शकत नाही, तुम्हाला काय जे काही विचारायचं असेल ते माझ्या वडिलांना जाऊन भेटा तुम्ही, माझे वडील जसं सांगतील तसं होईल. मग शंतनू राजा त्या कोळ्याकडे गेला आणि कोळ्याला सांगितलं. आता पहिल्या घटनेमुळे तो कोळी पण थोडासा हुशार झालेला होता. त्याने सांगितलं की मी माझी मुलगी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्या अटी मान्य असतील तर तुम्ही स्वीकारा, अन्यथा नाही. म्हणजे काय अट आहे की माझ्या मुलीपासून म्हणजे सत्यवतीपासून जो पुत्र होईल तो हा राज्याचा वारस असला पाहिजे, तो राज्याच्या गादीवर बसला पाहिजे. परंतु हकीकत अशी आहे की शंतनू राजाला गंगेपासून एक पुत्र झाला होता, त्याचं नाव होतं देवव्रत. नंतर त्याचं नाव भीष्म झालं. तर की शंतनू म्हणाले की हे शक्य नाही, कारण मला आज आधी मोठा मुलगा आहे आणि त्याला सोडून मी सत्यवतीच्या मुलाला कसं काय बुजू शकणार आहे, असं म्हणून तो निघून गेला. पण काय झालं की त्याच्या डोळ्यासमोरून ते सत्यवतीचं प्रतिमाच जाईना, सत्यवतीचं रूपच जाईना, आणि तो दिवसेंदिवस तो उदास राहू लागला, झुरू लागला. आणि ही गोष्ट त्या देवव्रतच्या लक्षात आली की आपले वडील कशामुळे एवढे उदास राहू लागले. मग त्याने जेव्हा शोध घेतला त्या राजासोबत, त्या दिवशी जे जे सेनापती, जे जे सैनिक गेले होते त्यांच्या मार्फत त्याने जेव्हा माहिती काढली, तेव्हा त्याला असं कळालं की सत्यवती नावाची स्त्री वर आपले वडील फिदा झालेले आहेत, आणि तिच्या वडिलांची अशी अट होती की हिच्या मुलालाच राजा करावं. तो गेला की तुमची जी अट आहे ती मला मान्य आहे की मी काही गादीवर बसणार नाही, आणि सत्यवतीपासून होणारा पुत्र हा राज्याची गादी सांभाळेल आणि तोच या राज्याचा वारस असेल. पण तो कोळी म्हणाला की ठीक आहे, तू बसणार हे मान्य करतोय, पण उद्या तुझं लग्न होईल, तुला मुलं बाळ होतील, आणि शंतनू राजाचा मोठा मुलगा आणि त्याचे पुत्र ते काय म्हणतील की आम्ही मोठ्या राजाचे पुत्र आहेत आणि आमचा अधिकार आहे, त्यावेळेस तू तर काही नकार देऊ शकणार नाही त्यांना. मग तेव्हा काय करायचं? मग तो म्हणाला की एवढंच ना, ठीक आहे, मी की आजपासून प्रतिज्ञा करतो की मी इथून आयुष्यभर लग्न करणार नाही, आणि मी अशी घोर प्रतिज्ञा केली. आणि या घोर किंवा कठोर प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात. म्हणून त्याचं नाव भीष्म. भीष्म म्हणजे खूप कठोर किंवा खूप कठीण अशी ती प्रतिज्ञा होती. आणि या दोन्ही अटी या कोळ्याच्या मान्य केल्यामुळे त्याने सत्यवतीचं लग्न शंतनू राजाशी लावून दिलं. यथावकाश शंतनू राजाला 2 मुलं झाली, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. पण काही काळानंतर त्या शंतनू राजाचा मृत्यू झाला. मग हे दोन्ही मुलं लहान होते, पण राज्याला वारस पाहिजे. मग सत्यवतीने भीष्माची चर्चा केली आणि मोठा जो होता चित्रांगद याला गादीवर बसवलं, आणि भीष्माच्या मदतीने राज्यकारभार सुरू केला. राज्यकारभार चालू होता. आणि काय झालं की एका युद्धामध्ये चित्रांगद मारला गेला. त्याचं लग्न पण झालेलं नव्हतं आणि काहीच नव्हतं. आता काय करावं, पुन्हा प्रश्न निर्माण झाला. आता विचित्रवीर्य अजून लहान होता. मग सर्वानुमते असं ठरलं की विचित्रवीर्याला गादीवर बसायचं आणि सत्यवतीने भीष्माच्या साहाय्याने राज्य करायचं. आता सत्यवतीला भीती अशी होती की शंतनू सारखं किंवा चित्रांगद सारखं याचं होऊ नये, म्हणून याचं लवकर लग्न करून टाकू आपण.
निदान आपल्या कुरुवंशाला वारस मिळेल, वंशज आपला वंश चालू राहील म्हणून तिची धडपड होती. मग त्याच काळात तिला असं कळालं की एक राजाने स्वयंवर असलं होतं आणि त्याच्या 3 मुली होत्या. अंबा, अंबिका आणि अंबालिका. तर मग तिने भीष्माला आदेश दिला की तू जा आणि त्या तिन्ही मुलींना पळून आण. आपण त्या तिन्हींचं लग्न आपल्या याच्याशी विचित्रवीर्याशी करून देऊ. मग आता मातेचाच आदेश म्हटल्यावर भीष्म गेला. तिथं युद्ध वगैरे केलं आणि त्या तिन्ही मुलींना घेऊन आला. ऍक्च्युली सर्वात मोठी जी अंबा होती तिला तो शाल देशाचा राजा होता, शाल राजा. याच्याशी विवाह करायचा होता आणि त्या राजाला पण तिच्याशी लग्न करायचं होतं. आ- आणि त्यामुळे ती तयार नव्हती, पण भीष्माने बळजबरी आणलं आणि रस्त्यात तिने ठाम नकार दिला की मी लग्न करणार नाही. मग भीष्माने काय केलं, अर्ध्या रस्त्यात तिला उतरून दिलं. ती पुन्हा शाल राजाकडे गेली, परंतु तिचं अपहरण झाले असल्यामुळे शाल राजाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. मग पुन्हा जेव्हा ती भीष्माकडे आल्या तेव्हा भीष्माने पण तिला स्वीकारायला नकार दिला. वास्तविक आंबेची या ठिकाणी काही चूक नसताना त्याला खूप मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तू खूप क्रोधित झाली आणि तिने पण केला की मी काही करून भीष्माचा वध करेल आणि त्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी चालेल. आणि तिने खूप घोर तपश्चर्या केली आणि पुढच्या जन्मी तिने शिखंडीचं रूप घेऊन भीष्माच्या वधाला ती कारणीभूत ठरली. त्यानंतरच्या दुसऱ्या ज्या होत्या अंबिका आणि अंबालिका. जो विचित्रवीर्य होता त्याची पण तब्येत खूप काही चांगली राहत नव्हती आणि त्यामुळे एका दुर्धर अशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्याला कुठलंही अपत्य झालं नाही. पुन्हा सत्यवतीला खूप वाईट याचं वाटलं की आपला कुरुवंश जो इथंच थांबतो की काय, वंश तर चालू राहायला पाहिजे, मग काय करावं. पण त्या काळेस नियोग नावाची अशी पद्धत होती की एखाद्या स्त्रीला मूलबाळ होत नसेल, ती विधवा झाली असेल किंवा तिचा पती समर्थ नसेल, तर ती परपुरुषाशी संबंध देऊन पुत्र प्राप्ती करून घेण्यास घेऊ शकत होती. याला धर्मशास्त्राची पण मान्यता होती. पण त्या नियोगासाठी अट अशी होती, नियोगासाठी जो पुरुष होता तो एक तर ऋषी असला पाहिजे, कारण ऋषी हे कशातच अडकत नव्हते. पुन्हा त्यांना नीती नियमाचं बंधन होतं, त्यामुळे ते चालत होते. आणि दुसरी अट अशी होती की ऋषी जर नाही मिळाला तर त्याच वंशातील तो व्यक्ती असला पाहिजे. मग त्यावेळेस तिने पुन्हा भीष्माला बोलवले की आपल्याला नियोग करायचंय, तूच का नाही जात मग, कारण तू तर आपल्याच वंशातला आहे. तेव्हा भीष्माने सांगितले की माते, तुमच्या इच्छेखातर मी म्हणजे प्रतिज्ञा घेतली आजन्म अविवाहित राहण्याची, आणि तुम्हीच मला पुन्हा सांगता. त्याच्यामुळे माझ्याकडून हे कदापि शक्य होणार नाही आणि मी करणार नाही. मग तिने असं सांगितलं की माझा एक पुत्र आहे, जो ऋषी पाराशर पासून झालेला आहे, व्यास म्हणून. मग त्याला बोलूया का, तो ऋषी होता आणि आपल्याच कुळातला होता. मग ते म्हणे काहीच हरकत नाही, बोलवा. मग ज्यावेळेस सत्यवतीने व्यासांना बोलवलं आणि त्यांना सांगितले की तुला नियोग करायचा आहे. व्यासाने सांगितलं की मला काही हरकत नाही, पण मी असा आहे हिमालयात राहणारा आणि जंगलात भटकंती करणारा माझा असा अवतार आहे. तर मला थोडा वेळ द्या, 1-2 महिने, आणि ज्यावेळेस हे व्यवस्थित राहील त्यावेळेस नियोग करेल. पण सत्यवतीला धीर नव्हता. तिने सांगितलं, तिला असं वाटलं की पुन्हा काही करता काही झालं. जेवढ्या लोकांनी तिने सांगितलं की आजच तुला जावं लागणार आहे. दुसरीकडे तिने जी अंबिका होती, अंबिकेला तयार केलं. तिला सांगितले की तुझे दीर येणार आहेत आणि असा प्रकारचं नियोग करायचंय. आणि तिला असं वाटलं दीर म्हटल्यावर मग भीष्मच असतील किंवा आपल्या कुरुवंशातील कोणतरी असेल. आणि त्या रात्री जेव्हा त्यावेळेस व्यासांचा अवतार असा की भली मोठी दाढी वाढलेली, दात पुढे आलेले, ते वस्त्र वेगळे भगवे वस्त्र, कुठे फाटलेले कुठे काही. आणि त्या अवतार ती व्यासांनी जेव्हा प्रवेश केला तिच्या महालामध्ये आणि त्यांना पाहिल्यानंतर ती एवढी घाबरली की तिने चक्क डोळे मिटून घेतली आणि त्यामुळे तिच्यापासून झालेला पुत्र हा जन्मांध निघाला. आणि मग सत्यवतीने असा विचार केला की तू अंबालिकेकडे गेली, म्हटली की हिचा अंबिकेचा पुत्र तर जन्मांध निघाला,
आता तुझी पाळी, आता तू जा आणि नियोग कर. मग व्यास जेव्हा अंबालिकेकडे गेले त्यावेळेस त्यांना पाहिल्यानंतर ती पांढरी फटक पडली आणि त्यामुळे तिच्यापासून जो होणारा पुत्र होता तो सुद्धा पांढरा पंडू अंबिकेपासून जन्म झालेला पुत्र धृतराष्ट्र होता आणि अंबिकेपासून निर्माण झालेला पुत्र हा पंडू, म्हणजे अॅनिमिया सारखा त्याला आजार होता. म्हणजे जन्मताच दोन्ही पुत्र हे निरोगी नव्हते. त्यामुळे सत्यवतीला वाटलं की दोन पुत्र झाले पण दोन्ही निरोगी नाहीत, दोन्ही सक्षम नाहीत आणि राज्यकारभार चांगल्या पद्धतीने करू शकतील असं मला वाटत नाही. मग ती पुन्हा मोठ्या सुनेकडे म्हणजे अंबिकेकडे गेली आणि तिला सांगितलं की आता माझी पुन्हा तुला विनंती आहे की आपले दोन्ही पुत्र हे असे निघालेले त्यामुळे तू आता पुन्हा नियोग कर. आता ती पण हुशार झाली होती, ती हो म्हणली. पण तिने काय चाल केली यावेळेस की ऐन वेळेला तिने तिची जी एक दासी होती त्या दासीला तयार केलं, तिचे सर्व दागिने तिचे सगळे कपडे त्या दासीला घालायला सांगितले आणि त्या दासीला आता व्यासांना काय माहिती अंबिका आहे का आंब्याली काय, आणि ते पण व्यासासारखे एवढे महान ऋषी आपल्या सोबत येत आहे नियोगासाठी म्हटल्यावर ती दासी खूप खुश होती. आणि त्यामुळे त्यांच्यापासून झालेला जो पुत्र होता तो म्हणजे विदुर. विदुर हा व्यासांसारखा बुद्धिमान होता, व्यासांसारखाच हुशार होता, सर्व गोष्टींचं ज्ञान त्याला होतं. परंतु तो दासीपुत्र असल्यामुळे तो कधीही गादीवर बसण्यासाठी पात्र नव्हता. तर अशा प्रकारे तीन पुत्र झाले पण तो तिन्ही पुत्र हे अशा पद्धतीने झाले. आणि त्यामुळे आता सत्यवतीने त्या नशिबी काळाचा संघर्ष होता. आता सत्यवतीने एवढंच काही केलं पण त्यामध्ये तिचा स्वतःचाच काही स्वार्थ नव्हता. केवळ आणि केवळ आपला कुरुवंश पुढे चालावा, वंशाची पुढे हे चालणार म्हणून तिने सगळं काही केलं. यानंतर आपण पुढचा विचार करूया. तर तो म्हणजे गांधारी. गांधारी जी होती हे सर्वात खूप महत्वाचं पात्र होतं. तर गांधारी कंदहार जे आज अफगाणिस्तानमध्ये, त्यावेळेस आपली ज्या देशाच्या सीमा या अफगाणिस्तान पर्यंत पोहोचल्या होत्या, म्हणजे भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका सगळे राज्य आपल्या अंतर्गत येत होते. आणि त्यामुळे ज्याला कंदहार म्हणजे गांधार देशाचा राजा होता, त्या गांधार देशाची कन्या म्हणजे गांधारी होती. आणि ज्यावेळेस धृतराष्ट्राचं लग्न करायचं ठरलं त्यावेळेस आजूबाजूच्या राजांना सगळं माहिती होतं की हा जन्मांध आहे, त्याच्यामुळे त्याला कोणी आपली कन्या द्यायला कुठलेही राजे तयार नव्हते. आणि त्यामुळे भीष्मानं असं ठरवलं की आपण लांबवरच्या राजाशी म्हणजे मुलगी आणू. आणि म्हणून तो गांधार देशच्या नरेश जो होता त्याच्याशी जवळ गेला आणि त्याला सांगितलं की हस्तिनापूरचा जो नरेश आहे धृतराष्ट्र, याच्यासाठी मी तुमच्या कन्येचा हात मागायला आलोय आणि तिचा विवाह तुम्ही धृतराष्ट्राशी करून द्यावा अशी माझी विनंती आहे. आता त्यांना काहीच माहित नव्हतं. तर मग त्यांनी काय सांगितलं, त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं शकुनी. शकुनीला सांगितलं की जा तू यांच्यासोबत आणि तिथे गेल्यानंतर काय कर, त्यांचं स्वयंवर करून टाक. असं म्हणून ते सगळेजण लवाजमासकट याला हस्तिनापूरला आले. पण हस्तिनापूरला आल्यानंतर त्यांना जेव्हा माहीत झालं की ज्याच्याशी या गांधारीचा विवाह होणार होता तो जन्मांध आहे, त्यावेळेस गांधारीने कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा आक्रोश केला नाही. तिने स्वीकारलं की ठीक आहे, काही हरकत नाही. पण तिचा त्याग पहा की तिने आज त्याच वेळेस असं ठरवलं की ज्या माझ्या पतीला जी सृष्टी पाहता येत नसेल, जर जग पाहता येत नसेल, तर मला तरी काय अधिकार आहे जग पाहण्याचा. आणि तिने त्याच वेळेस ठरवलं की मी आजपासून कायम आजन्म डोळ्यावर पट्टी बांधून राहणार आहे. आणि शकुनीला जेव्हा कळालं की आपला होणारा आपल्या बहिणीचा नवरा हा जन्मांध आहे, तेव्हा तो पण खूप चिडला. आणि त्याने पण अशी प्रतिज्ञा केली की या हस्तिनापूर राज्यामध्ये मी कधीच सुख शांती नांदू देणार नाही. आणि त्यामुळे नंतर त्यांनी ज्या काही कारवाया केल्या ते आपल्याला पुन्हा सगळ्या माहिती आहेत. तर गांधारी ही ज्यावेळेस तिच्या वडिलांकडे होती त्यावेळेस ती शिवभक्त होती, शिवाची खूप आराधना करायची. आणि त्यामुळे भगवान शिवाने तिला असा वर दिला होता की तुला 100 पुत्र होतील आणि ते सगळे पराक्रमी निघतील. आणि ज्या वेळेस मग
ही गांधारी गरोदर राहिली. त्यावेळेस 9 महिने झाले, 10 महिने झाले, पूर्ण वर्ष झालं, पण तिची प्रसूतीच होईना. पण एक दिवस तिने रागारागात काय केलं, आपल्या पोटावर असं खूप जोराने आघात केला, प्रहार केला. आणि त्यामुळे तिच्या शरीरातून ती प्रसूती झालीच नाही, पण मांसल गोळा बाहेर पडला. आणि ते सगळेजण घाबरले. आणि त्याच वेळेस मग व्यास आले. त्यांनी व्यासाने सांगितले की काही घाबरू नका. मांसाचा गोळा जो आहे ना, हाच याचे त्यांनी 100 भाग केले. आणि जे मडकी असतात, की घट असतात, घट म्हणतो त्याला, 100 घट बोलवले एका कुंभाराकडून. त्या प्रत्येक घटामध्ये त्याने तो एक मांसाचा एक भाग टाकला आणि त्याला गर्भशयाचं वातावरण निर्माण केलं त्या घटाच्या भोवती. आणि आणि त्यांनी सांगितलं की यांच्यामधून तुला पुत्र प्राप्ती होईल. आणि 1 वर्षानंतर जेव्हा यथावकाश दिवस पूर्ण झाले, त्या प्रत्येक गटातून बाळ निर्माण झालं. सर्वात आधी ज्याचा जन्म झाला तो म्हणजे दुर्योधन. दुर्योधनाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आकाशवाणी झाली की हा जो पुत्र आहे हा अपशकुनी निघणार आहे. याच्यामुळे खूप मोठं आकृती घडणार आहे, खूप मोठं संकट कोसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचा त्याग करा, याला ठेवू नका. पण त्यांनी गांधारीने किंवा धृतराष्ट्राने कोणाचं ऐकलं नाही. त्यांनी त्याचं साथ घेतलं. आणि असं करता करता 100 पुत्र झाले. त्यामध्ये एक कन्या पण होती, तिचं नाव दुःशाला होतं. तर हे 100 पुत्र जे आहेत तेच म्हणजेच कौरव. पण आता दुसरा विचार गांधारीचा केला तर गांधारीच्या नशिबी सुद्धा वनवास होतात, संघर्ष होता. जरी ती म्हणजे एखाद्या राज्याची जी राणी होती, राजपुत्रांची आई होती, राजमाता होती, पण ती तिच्या नशिबी वनवासच होता. ती नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूनेच हे होती ती. इतकंच काय, ज्यावेळेस दुर्योधन दुःशासन युद्ध सुरू होताना तिच्या दर्शन आलेले आणि तिचा आशीर्वाद घ्यायला आले, तेव्हा तिने काय आशीर्वाद दिला की यतो धर्म तस्ततो जया. जिकडे धर्म असेल तिकडे जय होईल. तिने असं सांगितलं नाही की तुमचा विजय होईल, तुम्ही विजयी व्हाल, असं नाही. इतकंच काय, राजधर्मामध्ये राजदरबारामध्ये ज्यावेळेस द्रौपदीची विटंबना होत होती, त्यावेळेस एवढे एवढे महान योद्धे म्हणजे भीष्म, द्रोणाचार्य सारखे महान योद्धे सुद्धा मान खाली बोलून बसले होते. कोणीच काही बोलत नसताना ती त्या ठिकाणी आली आणि तिने सगळ्यांना जाब विचारला की तुम्ही सगळेजण मौन का धारण करताय, काहीतरी उत्तर द्या. अन्याय होतोय, एका स्त्रीवर अन्याय होत असताना तुम्ही शांत कसे काय बसू शकतात. आणि त्याच वेळेस तिने धृतराष्ट्राला सुद्धा प्रश्न केला, महाराज तुम्हाला दिसत नसेल ही मान्य करते, पण तुम्हाला ऐकू येतंय ना तुमच्या दरबारात काय घडतंय, याकडे तुमचं लक्ष आहे का, आणि हा अन्याय तुम्ही कसं काय सहन करताय. त्या धृतराष्ट्राने उत्तर दिले की अन्याय होतोय हे मी पाहतोय, मला ऐकू येते, पण काय करू, मी हतबल आहे. माझे पुत्र माझे ऐकत नाही. माझे पुत्र माझ्या ऐकण्यात नाहीये. तेव्हाच ती म्हणाली की जर तुमचे पुत्र तुमचे ऐकत नसतील तर तुम्ही या गादीवर बसण्यासाठी लायक नाही, ती गादी सोडा, असं तिने ठणकावून सांगितलं. आणि तेव्हा द्रौपदीची सुटका झाली. आणि त्यामुळे केवळ गांधारीमुळेच द्रौपदी पुढच्या याच्यापासून वाचली. तर अशी ही गांधारी, सगळं म्हणजे गांधारीचा त्यागामध्ये एवढं ताकद होती की तिने युद्ध संपल्यानंतर कृष्णाला सुद्धा शाप दिला की ज्याप्रमाणे आमच्या कुरुकुलाचा नाश झाला, अरे जरी माझे मुलं नादान असतील, मूर्ख असतील, त्यांना कळत नसेल, पण तू तर त्रिकाल ज्ञान होता ना, तू सर्वज्ञ होता, तुला सगळं कळत होतं, आणि इतका असून सुद्धा तू हे थांबवू शकला नाही. त्यामुळे या युद्धाला कळत न कळत तू सुद्धा तितका जबाबदार आहे. आणि ज्याप्रमाणे माझ्या कुरुकुलाचा नाश झाला, विनाश झाला, त्याचप्रमाणे तुझ्या यदुवंशात सुद्धा नाश होईल, असा तिने शाप दिला. आणि त्याचा शाप नंतर खरा ठरला. एवढी ताकद त्याच्या शापामध्ये होती, त्याच्या वाणीमध्ये होती. आणि सगळं झाल्यानंतर जरी तिचे 100 पुत्र मारले गेले तरी तिने कधी शोक व्यक्त केला नाही. आणि सगळं झाल्यानंतर ती आपल्या पतीसोबत आणि आपल्या कुंतीसोबत वनवासात गेली आणि तिथंच तिने हे केलं. तर हे सुद्धा म्हणजे प्रत्येक पात्र जे आहेत, प्रत्येक पात्राच्या वाट्याला जो संघर्ष आलेला आहे, त्यांनी खूप संघर्ष केला, खूप त्याग केला, खूप समर्पण केलं. पण विशिष्ट मर्यादेपर्यंत संघर्ष केल्यानंतर
तो संघर्ष संपला आणि त्यांचं रूपांतर आदर्शामध्ये झालं. म्हणून आज आपण पाहतो की सगळे पात्र हे आदर्श मानतो आपण महाभारतात. म्हणजे द्रौपदी असेल, गांधारी असेल, कुंती असेल, सुभद्रा असेल, कोणी असेल, या पात्रांना आपण आदर्श पात्र म्हणतो. त्यांच्यापासून काही ना काही बोध घेतो. पुढचं पात्र आहे कुंती. तर कुंती ही शूरसेनाची कन्या होती. पण शूरसेनाचा बालपणीचा मित्र होता कुंतीभोज. त्याला अपत्य प्राप्त झाले नाही. त्याच्यामुळे त्याने असं ठरवलं की मला जे पहिलं अपत्य होईल ते मी या कुंतीभोजाला देईल. मग कुंतीभोजाला पहिले कन्या झाली आणि ती होती कुंती. तर ही कुंती त्याने कुंतीभोजाला दान केली आणि कुंतीभोजाची कन्या म्हणून तिचं नाव कुंती ठेवलं. तर ही सुद्धा अत्यंत तेजस्वी होती, अत्यंत सुंदर होती. ती लहानपणापासूनच दान धर्म करणे, ऋषीमुनीची सेवा करणे, सत्कर्म करणे याच्या हे आवडायचं तिला आणि त्या कार्यामध्येच होती. तर एकदा काय झालं की अतिशय कोपिष्ट असणारे दुर्वास ऋषी त्या राज्यात त्या राजाच्या दरबारी आले. राजा ऍक्च्युअली त्यावेळेस नव्हता, पण तिने अत्यंत मनोभावे दुर्वास ऋषी आणि त्यांचे सर्व शिष्यगण यांची सेवा केली. आणि सेवा केल्यामुळे ते दुर्वास ऋषी खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले की मुली माग वर माग, तुला जे असं हवे असेल ते वर माग. तिने काय मागावं की मला भविष्यात उपयोगी पडेल असं काहीतरी द्या, मला काही कळत नाही काय मागावं, पण तुम्हीच द्या मला. मग दुर्वास ऋषींनी सांगितलं की मुली मी तुला असे वर देतो की वेगवेगळ्या प्रकारचे जे देवता आहेत त्या देवतांचे तुला मंत्र देतो आणि त्या मंत्राचं उच्चारण जेव्हा करशील त्या मंत्राच्या शक्तीमुळे तुला 5 म्हणजे तेजस्वी पुत्र होतील. तर आणि अशा प्रकारे त्यांनी ते मंत्र दिले. आता एकदा कुंती गंगेच्या किनारी असताना तिला सहज त्या मंत्राची आठवण झाली आणि खरोखर मंत्रची सिद्धी होते का नाही हे तपासण्यासाठी तिने जो सूर्य आहे, सूर्याचा जो मंत्र होता त्या मंत्राचं उच्चारण केलं, मंत्राचं जप केलं आणि काय आचार्य सूर्यदेव त्या ठिकाणी प्रकट झाले की म्हणाले की मी तुझ्या प्रसन्न आहे आणि माझ्यापासून तुला अत्यंत तेजस्वी असा पुत्र होईल. आता खरोखर सूर्यदेव आल्यानंतर कुंती घाबरली की आपलं तर अजून लग्नही आपण अविवाहित आणि समाजामध्ये त्या काळात सुद्धा विवाहापूर्वी एखादं पुत्र होणे याला मान्यता नव्हती. लोक लाजस्तो. ती म्हणाली की मी माझा हे परत घेतो आणि तू परत जा. ती म्हणले की मी परत जाऊ शकत नाही, कारण मी ऋषीच्या मंत्राने बांधले गेलेले. मी परत जाणे म्हणजे हा त्यांचा अपमान आहे. आणि मी जर परत गेलो तर काही ना काही भयानक विनाश असा घडेल, जो तुमचं संपूर्ण याला सृष्टीला बेचिरा करून टाकेल. त्यापेक्षा हे योग्य राहील. मग असं म्हटल्यानंतर मग तिने स्वीकार केला आणि ती गरोदर राहिली आणि तिच्यापासून सूर्यापासून तिला जो पूर्ण पुत्र झाला तो म्हणजे कर्ण. तर तिने काय केलं मग समाजापासून आपल्या सगळ्यापासून लोक लाजस्तो एक दूर एका महालात गेली. दिवस पूर्ण झाल्यानंतर तिने अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राच्या अंगावर जन्मताच कवच कुंडली होती. तिने काय केलं, त्याच्या अत्यंत विश्वासू दासीला सांगितलं, अत्यंत कठोर मनाने एक लाकडी पेटी तयार केली आणि त्या पेटीमध्ये त्या बाळाला टाकलं की याला सांगितलं की तू याला नदीत प्रवाहित करून दे. आणि अशा पद्धतीने त्या दासीने त्याला प्रवाहित करून दिलं. पुढे ते कर्णाचं वेगळं महाभारत आहे, ते तो काही विषय नाही आपला. तर नंतर मग तिचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस तिचे पती होते पंडू. आणि मग ज्यावेळेस पंडू राजाला 2 बायका होत्या, माद्री आणि कुंती. माद्रीलाही काही पुत्र प्राप्ती होत नव्हते आणि कुंतीलाही काही जे होत नव्हतं, तेव्हा ते पण उदास राहत होते. तेव्हाच तेव्हा उदासीचं कारण जेव्हा कुंतीला कळालं तेव्हा तिने सांगितलं की काही काळजी करू नका महाराज, मला दुर्वास ऋषींनी मंत्र दिले आणि त्या मंत्राच्या शक्तीमुळे आपल्याला अपत्यापात्र होईल. आणि मग त्याने वेगवेगळ्या यांचे मंत्रामुळे तिला मग युधिष्ठिर, नंतर अर्जुन, नकुल, सहदेव, भीम हे भीम हे झाले. तर नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र होते, कारण माद्रीला आपण काही अपत्य प्राप्ती नव्हती. मग तिने काय केले, हे 2 मंत्र तिला दिले आणि अश्विनी कुमाराच्या मंत्रामुळे तिला नकुल आणि सहदेव हे मुलं झाले. तर एकदा जंगलात फिरत असताना जेव्हा पांडुराजा, माद्री हे सगळेजण फिरत होते त्यावेळेस
कामातूर असलेल्या हरण आणि हरणीची त्यांनी शिकार केली. त्या हरणाने त्याला शाप दिला की या अवस्थेत जेव्हा तू राहशील आणि स्त्रीला स्पर्श करशील त्यावेळेस तुझा मृत्यू होईल. तर त्याच पद्धतीने मग तसं माद्रीला स्पर्श केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला अचानक. मग ज्यावेळेस पंडूराजाचा मृत्यू झाला त्यावेळेस कुंती सती जायला निघाली. पण माद्री काय म्हणाली की तू जाऊ नकोस, कारण तू राहणं खूप गरजेचं आहे. तुझे 3 पुत्र आणि माझे 2 पुत्र याचा सांभाळ तू जितक्या चांगल्या पद्धतीने करू शकशील, मला नाही वाटत की मी तितके चांगल्या पद्धतीने करू शकणार असं. आणि त्यामुळे मी सती जाते. आणि असं म्हणून ती सती गेली. आणि त्याच्यानंतर मग कुंतीने सगळ्या मुलांचं संगोपन केलं, लहानाचं मोठं केलं, सर्व प्रकारच्या विद्या त्यांना दिल्या. अ, तिच्या मागे पण खूप मोठा त्याग, खूप मोठा संघर्ष होता. लहानपणापासूनच कौरवांनी पांडवाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाक्षागृहामध्ये ज्यावेळेस सगळेजण होते त्यावेळेस दुर्योधनाने लाक्षागृह जाळण्याचा प्रयत्न केला, पण विदुर आणि इतरांच्या मदतीने ते लाक्षागृहातून सही सलामत बाहेर पडले आणि वाचले. आणि सगळ्यांना असं वाटलं की पांडव हे लाक्षागृहामध्ये जळून मेले. पण अ, पण सगळेजण या ठिकाणी वाचले. आणि त्यानंतर मग जे महाभारत घडलं की द्यूत खेळण्याचा प्रकार वगैरे, तर अ, हे सर्व घडायला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. कुंतीने कौरवांकडे अ, अ, कुंतीचं अजून एक वैशिष्ट्य होतं की तिने कर्ण हा माझा मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, हे कधीच कोणाला सांगितलं नाही. तिने जेव्हा सांगितलं आणि युद्ध जेव्हा सुरू होणार होतं त्यावेळेस ती एकटी जाऊन त्या कर्णाला भेटली आणि तिने कर्णाला सांगितलं की तू पण माझा मुलगा आहेस. आणि ती पूर्ण हकीकत सांगितली की त्यावेळेस कर्ण काय म्हणाले की माते, हे आता काही सांगून उपयोग नाही, कारण माझा जो जीवश्च कंठस्थ मित्र आहे दुर्योधन, मी त्याला शब्द देऊन बसलोय, त्यामुळे मी त्याची साथ आयुष्य कधीच सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मी याच्याकडूनच कौरवांकडूनच लढणार आहे. मग कुंतीने सांगितलं की निदान तू माझ्या मुलांना तरी मारू नकोस. तो म्हणाला की तेही शक्य नाही, पण मी तुला एक वचन देऊ शकतो की मी युद्धामध्ये अर्जुन सोडून कोणालाच मारणार नाही. जर ते तशी वेळ आली तरी मी त्यांना जिवंत सोडून देईल, एवढं एक वचन देतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की कर्णाने इतर सगळ्या पांडवांना जीवनाचं हे दिलंय त्यांना, त्यांना मोकळं सोडलं, नाही तो असतोही तो मारू शकला असता. आणि कर्णाचा वध सुद्धा अर्जुनानेच केला. मग हे कुंती सुद्धा खूप महत्वाचं पात्र आहे. कुंती नंतर पुढचा जर विचार केला तर ते म्हणजे द्रौपदी. आता जिच्यामुळे हे महाभारत घडलं, जिच्या अपमानामुळे महाभारत, म्हणजे पहा, एक स्त्रीचा अपमान साधा सुद्धा नसतो आणि एका स्त्रीच्या अपमानाच्या ठिणगीतून केवढं मोठं महाभारत उभं राहू शकते आपल्याला महाभारताने दाखवून दिलेले आहे. त्या कुंतीचा जर अपमान झाला नसता भर राज्य सभेमध्ये, तिचे जर वस्त्रहरण झालं नसतं, तिचं विटंबना झाली नसती, तर कदाचित महाभारत घडलं सुद्धा नसतं. पण तिने अपमानाचा बदला घेण्यासाठी महाभारत घडलं असं म्हटलं जाईल. कुंती ही यज्ञसेन होती, ती यज्ञातून निर्माण झाली होती, ती खूप सुंदर होती. आणि द्रुपद राजाची कन्या होती म्हणून तिला द्रौपदी असं म्हणतात. ती दिसायला खूप सुंदर होती. तिचे विपुल असा केश संभार होते, तिचे कमनीय देह होता आणि पाहता क्षणी भुरळ पाडावी इथे तितकी काया होती. त्याच्यामुळे द्रौपदीवर म्हणजे कोण मोहित नव्हतं. तर तिचं जेव्हा स्वयंवर झालं त्या स्वयंवरामध्ये श्रीकृष्ण होते, कर्ण होते आणि अनेक राजे होते. प्रत्येक राजाला असं वाटत होते की आपल्याला मिळावे. इतकंच काय, कृष्ण सुद्धा तिच्यावर मोहित झाला होता. कर्ण सुद्धा वाटत होतं की ही मला मिळावी. इतकंच काय, ज्यावेळेस ती वनवासात असताना आपलं केस वाळत बसली होती एका नदी किनारी, त्यावेळेस जयद्रथ तिथून जात होता आणि जयद्रथाने जेव्हा तिला पाहिलं त्याने तिला पळवून नेलं आणि पळून नेण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस भीमाला आणि अर्जुनाला माहीत झालं त्यावेळेस त्यांनी त्याच्याशी युद्ध करून त्याला पकडून आणलं आणि युधिष्ठिरासमोर उभं केलं की याने आपल्या पत्नीला पळून नेण्याचा प्रयत्न केला.
आणि द्रौपदी तर खूप थरथर कापत होती. ती म्हणाली की याला आत्ताच्या आत्ता शिक्षा द्या, याचा वध करा. पण युधिष्ठिराने काय करावं, युधिष्ठिराने सांगितलं की याला सोडून द्या. सगळेजण चकित झाले, अरे याला कसं काय सोडून द्या, आपल्या विवाहित पत्नीला जो पळून नेण्याचा प्रयत्न करतोय, जो कौरवांचा सगळा सोयरा आहे, त्याला कसं काय सोडून द्यायचं. मग युधिष्ठिरने जे कारण सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का, 100 कौरवांची एकच बहीण आहे दुश्शला, आणि तिचा पती म्हणजे जयद्रथ. आज त्याला मारणं म्हणजे दुश्शलाला विधवा करणे. जशी ती कौरवांची बहीण आहे तशी आपली बहीण नाही का, आपण आपल्या बहिणीला विधवा करणं हे कितपत योग्य आहे, असं युधिष्ठिराने सांगितलं. पण हे उपकार तो विसरला आणि त्याने, जयद्रथाने महाभारत युद्धामध्ये अभिमन्यूला लाथ मारली होती, नंतर त्याचा बदला अर्जुनाने घेतला, हा भाग वेगळा आहे. तर सांगायचा मुद्दा हा की द्रौपदी खूप सुंदर होती. ज्यावेळेस तिचं स्वयंवर झालं त्यावेळेस त्या काळात भिक्षा मागून यायचे आणि कुंतीला सांगायची की आई आम्ही आज भिक्षा आणली. स्वयंवर झाल्यानंतर कुंती पाठमोरी बसली होती आणि दारातूनच अर्जुनाने सांगितले की आई आम्ही भिक्षा आणली. कुंतीने काय सांगू की नेहमीप्रमाणे तुम्ही 5 जण वाटून घ्या. अच्छा, आईचाच आदेश म्हटल्यावर तो मोडता येणं शक्य नव्हतं, आणि मग त्यांनी ते 5 जणांनी द्रौपदीशी लग्न केलं आणि त्याच्याशी ते संसार केला. तर द्रौपदीच जेव्हा विटंबना झाली, ते अ, ज्यावेळेस द्यूत खेळले शकुनी आणि युधिष्ठिर, त्यावेळेस युधिष्ठिर सगळं काही हरला, राज्य हरला, सगळं हरला. मग त्याने स्वतःला पणाला लावलं, स्वतःच्या भावाला पणाला लावलं, ते पण हरला. मग ते उठू लागले. उठू लागल्यानंतर की शकुनी म्हणाले की अजून खेळ संपला नाही. तो म्हणाला आता देणं, म्हणलं पणाला लावण्यासारखे सारखं माझ्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. शकुनी काय म्हणाला की अजून सुद्धा एक गोष्ट आहे ती पणाला लावू शकतो. म्हणे काय, द्रौपदी. त्यावेळेस युधिष्ठिर सगळे भावना सुडाने पेटून दात वट खाऊ लागले आणि त्याला मारावं का ठोकावं. पण युधिष्ठिर इतका आहारी गेलेला होता की तो म्हणाला ठीक आहे. आणि अपेक्षेप्रमाणे युधिष्ठिर ते पण हरला. आणि मग ज्या वेळेस राजसभा भरली होती त्यावेळेस दुर्योधन म्हणाले की, एका सेवकाला सांगितले की जा त्या पांचालीला घेऊन ये. ती सेवक जेव्हा गेला की त्याने निरोप सांगितला दुर्योधनाचा की तुला राजसभेमध्ये बोलवलं. तिने स्पष्ट सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी येणार नाही. मग तो जेव्हा परत आला त्यावेळेस दुर्योधनाने दुःशासनाला आदेश दिला की जा, फक्त तूच या द्रौपदीला आणू शकतोस. मग द्रौपदी त्याच्याकडे गेल्यानंतर दुशासन सांगितलं की चल, तुला माझ्यासोबत राजसभेत यायचंय. तिने सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी राजकन्या आहे, मी आपल्या राजघराण्याची सून आहे. हे सगळं सांगितलं पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तिने विनवण्या केल्या, सगळ्या प्रकारची समजूत काढली, पण तो तयारच नव्हता. आणि त्यावेळेस मग त्याने, दुःशासनाने तिचे मोकळे केस पकडले आणि ओढत ओढत राज दरबारात आणलं. आणि ज्यावेळेस दरबारात आणलं त्यावेळेस सगळे महान योद्धे, सगळे वयस्कर असणारी मंडळी सगळी बसलेली असते, कोणीच काही म्हणत नव्हतं. आणि मग ज्यावेळेस द्रौपदीचे वस्त्र फेडण्यास दुःशासनाने सुरुवात केली त्यावेळेस तिने खूप विनवणी केली, खूप धावा केला. पण एक वेळ अशी आली की तिने लोकलाज सगळं सोडून दिलं आणि फक्त परमेश्वराचा धावा, परमेश्वरा सगळं सोडून दिले. काय होईल काय नाही होईल याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि त्यावेळेस परमेश्वराने तिचं ऐकलं आणि नंतर तिची लज्जा त्या ठिकाणी तिने प्रत्यक्ष भगवान कृष्णानेच तिची लाज सांभाळली. तर असे महाभारत आहे. तर कृष्ण द्रौपदी पासून पण मुलं झाली. नंतर ती मुलं युद्ध संपल्यानंतर अश्वत्थामाने कपट कारस्थानाने सगळे मुलं मारले आणि द्रौपदीने त्याला शाप दिला होता. तर ज्यावेळेस इतकंच काय, कीचक सुद्धा तिच्यावर हे झाला होता. अज्ञातवासात असताना जेव्हा सैरंध्री म्हणून द्रौपदी विराट राजाच्या दरबारामध्ये होती त्यावेळेस त्या कीचक जो होता, कीचकला तिचं सौंदर्य खूप आवडलं आणि तो तिच्यावर मोहित झाला. तर तिला वश करण्यासाठी त्यांनी तिच्या बहिणीला आदेश दिला की कसंही करून आज माझ्या महालात तिला पाठव. तर ते आता ती बहीणच ती म्हटल्यावर ती तयार झाली आणि रात्रीच्या वेळेस एका
ग्लासामध्ये सुरा घेऊन किचकाच्या महालात पाठवलं. त्या किचकाने तिचा हात पकडला, त्या झटक्याने तिचा हात तिने सोडला, झटका मारला आणि पळत पळत डायरेक्ट भीमाकडे आली. तेव्हा भीम झोपलेला होता आणि भीमाला तिने उठवलं. म्हणे, झोपलास की मेलास? तुझ्या पत्नीची आबरू या ठिकाणी लुटली जात असताना तुम्ही कसं काय एवढे राहू शकतात? आणि जेव्हा सगळी हकीकत भीमाला कळाली, त्या भीमाने आणि द्रौपदीने कट करून मग ते किचकाचा वध केला. एवढं तिचं सौंदर्य होतं. अं, अशी ही द्रौपदी. यानंतर द्रौपदी नंतर येतो ती म्हणजे हिडिंबा. हिडिंबा ही जेव्हा पांडव हे वनवासात होते आणि वनवासात असताना हिडिंब नावाचा एक राक्षस होता आणि त्याची कन्या होती. तर ती राक्षसीनच होती, पण ती भीमावर मोहित झाली आणि तिने डायरेक्ट कुंतीचे पाय धरले आणि तिला सांगितलं की मला तुमची सून व्हायचं, तुमच्या मुलाशी म्हणजे भीमाशी मला विवाह करायचा आहे. त्यावेळेस कुंती पण तयार झाली आणि तिने हिडिंबाशी लग्न करून दिलं आणि त्यांच्यापासून जो पुत्र झाला तो म्हणजे घटोत्कच. अत्यंत पराक्रमी, महाभारतामध्ये त्यानं खूप पराक्रम केला, ज्याच्यामुळे कर्णाची जी ब्रह्मास्त्र शक्ती ती शेवटी जी अर्जुनासाठी त्याने राखून ठेवली होती, ती ब्रह्मास्त्र विद्या त्याला घटोत्कचावर वापरावं लागली आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी गेल्यामुळे अर्जुन वाचला. नाही तर अर्जुनासाठी त्या कर्णाने ती विद्या ठेवलेली होती. तर आता अशा अतिशय पराक्रमी होता. नंतर जी राक्षसेंद्री होती तिने नंतर खूप घोर अशी तपश्चर्या केली, साधना केली. तर आजही आपण उत्तर भारतामध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये गेलो तर हिडिंबा देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हिडिंबानंतर उलुपी. तर अर्जुन जेव्हा तर त्या काळामध्ये म्हणजे अशी प्रथा होती की जे 2-2 महिने या द्रौपदी सोबत एका पांडवाने राहावं असं प्रथा होती. आणि ज्यावेळेस एखाद्या सोबत राहायचं असेल, एकांतवासात जर दोघं असतील आणि तिसऱ्या एखाद्या पांडवाने जर प्रवेश केला तर त्याला वनवासात जावं लागत होतं. मग कुठलं तरी युद्ध असताना युधिष्ठिर आणि द्रौपदी ते वार्तालाप करत होते आणि अचानक अर्जुन गेला. तर त्याला काही माहित नव्हतं, पण तो गेला. मग त्यांनी तो वनवासाचा काळ स्वीकारला. तो गंगेच्या काठी असताना त्या ठिकाणी एक नागकन्या होती उलुपी. तिने पाहिलं, ऍक्च्युअली तिला मारायला येत होती, पण त्याच्या रूपाने ती एवढी मोहित झाली की त्यांनी त्याला वश करण्यासाठी डायरेक्ट नागलोकात घेऊन गेली आणि त्याच्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्याच्यासोबत संसार केला आणि त्यांच्यापासून तिला इरावण नावाचा पुत्र झाला. तर हा पण खूप पराक्रमी होता, खूप तेजस्वी होता. या सगळ्या राजपुत्रांनी अतिशय चांगलं युद्ध केलं. त्यानंतर पुढची जी आहे, ती थोडक्यात घेतोय मी कारण वेळेचा अभाव आहे. सुभद्रा. सुभद्रा ही कृष्णाची बहीण. तर श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेत गेले त्यावेळेस सुभद्रेला पाहिल्यानंतर त्यांना ती आवडली आणि त्यांनी सांगितले की कृष्णाला सांगितलं की मला हिच्याशी लग्न करायचंय. भगवान श्रीकृष्ण पण राजी होते आणि त्यांना माहित होते की सुभद्रेसाठी, आपल्या बहिणीसाठी योग्य वर अर्जुनाशिवाय कोणीच असू शकत नाही. पण दुसरं गोष्ट अशी होती की बलराम जे होते, बलरामाने हे मान्य नव्हते. बलरामाला दुर्योधनाला त्याची बहीण द्यायची होती, म्हणजे दुर्योधनाशी सुभद्रेचा विवाह करून द्यायचा होता. मग कृष्णाने काय सांगितलं की याच्यावर एकच पर्याय, तू काय कर, हिला पळून ने आणि हिच्या स्वयंवर करून घे. मग कृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुभद्रेचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर त्याच्याशी विवाह केला. जेव्हा बलरामाला माहित पडलं तेव्हा बलराम सैन्य घेऊन त्याची युद्ध करायला तयार झाला. पण भगवान श्रीकृष्णाने ते समजूत काढली, खूप चांगल्या प्रकारे समजवलं आणि मग ही सुभद्रेच्या पोटात जेव्हा अभिमन्यू होता, अभिमन्यू आहे माहिती आपल्याला किती पराक्रमी होता, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला चक्रव्यूहाचं ज्ञान सांगत होते, म्हणजे चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं हे सांगत होते आणि ते सगळं अभिमन्यू हा पोटात राहून ऐकत होता. हे आणि ऐकता ऐकता सुभद्रा झोपी गेली आणि कृष्णाला वाटलं की आता ही झोपली, आता कशाला सांगून काय फायदा आहे. परंतु त्यामुळे ते पुढचं जे चक्रव्यूहाचं तिथून बाहेर कसं पडायचं हे काही सांगितलंच नाही. त्यामुळे ते अभिमन्यूला पुढचं काही माहित नाही झालं. त्याच्यामुळे
त्याने ते भेदंतर केलं, पण त्याच्यातून तो बाहेर पडू शकला नाही. आणि त्यावेळेस त्या सर्व कौरवांनी मिळून याचा अभिमन्यूचा वध केला. अभिमन्यू एकटा होता, निशस्त्र होता, आणि सगळे कौरव ते अतिशय त्यांनी अन्याय केला त्यांनी. आणि हे झाल्यानंतर जयद्रथाने त्याला लाथ मारली. तर ते शल्य जास्त अर्जुनाला बसलं, आणि त्याने पण केलं की आज सूर्यास्तापर्यंत जर अभिमन्यूला जयद्रथाला मी नाही मारलं तर मी स्वतः अग्निकाष्ट भक्षण करेल. मग जंग हे कौरवापर्यंत जेव्हा बातमी गेली तेव्हा जयद्रथाला त्यांनी लपून ठेवलं. आणि मग भगवान कृष्णाने काय केलं, सूर्यावर आपलं चक्रव्यूहाचं आच्छादन केलं. हे आता आता हा याचा भाग आहे. पण सर्वात महत्वाचं की असं की स्त्री शक्ती ही महाभारतातली किती महत्वाची, किती महान आहे. महाभारतामध्ये ज्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या त्या त्यांचं आत्मतेज प्रचंड होतं, त्यांचा त्याग प्रचंड होता, त्यांचं समर्पण होतं, त्यांचं संयम होतं, त्यांची निर्णय क्षमता होती. ज्या वेळेस महाभारत युद्ध हे करायचं ठरलं, परंतु युधिष्ठिर आणि काही पांडव हे तयार नव्हते. त्यावेळेस कुंतीने आदेश केला की तुला हे करावंच लागेल. द्रौपदीने सांगितलं की मी माझे केस मोकळे सोडलेले आहेत, ज्यावेळेस तुम्ही दुःशासनाचा वध कराल त्याच वेळी मी माझे मोकळे केस बांधणार नाही. म्हणजे कुंती, द्रौपदी यासारख्या स्त्रिया यांनी भरीस पाडलं म्हणजे महाभारत युद्ध घडलंय, आणि म्हणूनच महाभारत झालं. आणि महाभारताचा शेवट तो झाला. जे अपशकुनी जे कौरव होते सगळ्यांचा विनाश झाला, कुरुवंशाचा नाश झाला. म्हणजे असत्य किंवा अन्याय हा फार काही दिवस राहत नाही. शेवटी जय हा सत्याचाच होत असतो, जय हा चांगल्या गोष्टीचाच होत असतो. ही खूप मोठी शिकवण ही महाभारताने आपल्याला दिली. म्हणून महाभारताचं पठण जितकं आपण करू, जेवढं वाचन करू, जेवढं ऐकू, तेवढं नवीन नवीन गोष्टी आपल्याला महाभारतातून कळत असतात. आणि त्यामुळे या महाभारतातल्या स्त्रिया ह्या आधी तितक्याच प्रभावी का वाटतात, ते आदर्श का वाटतात, कारण त्यामागे त्यांचं संयम आहे, त्यामागे त्यांची अंतःतेज आहे, त्यांचं प्रेरणा आहे, त्यांचे विचार आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की या ठिकाणी आपण थांबूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अतिशय चांगला असं सत्संग झालेला आहे आजचा. गुरुजींनी अतिशय सुंदर असं श्री पाटलांचं जे काही महत्व आहे ते समजावून दिलेलं आहे. एक मिनिट. पूर्वी जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. मला बोलायचंय. हा, धन्यवाद बोला गुरुजी. बोला बोला. हा, गुरुजींचे धन्यवाद म्हटलं हा, आतापर्यंत. धन्यवाद. हा गुरुजी, आतापर्यंत खूप वेळेस महाभारताविषयी ऐकलं, पण आता ऐकत बर. होते ना ते एक एक पार्ट म्हणजे असं दिसत होतं डोळ्यासमोर. तुम्ही जेव्हा म्हणत होते ना तेव्हा खूप खूप सुंदर सांगितलं गुरुजी. धन्यवाद. तसं महाभारत हा इतका मोठा विषय आहे की 1 तासात पूर्णच होऊ शकत नाही. अजून 1 तास आपण बोलू शकतो, पण कसं आपल्याला वेळेची मर्यादा असते, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शॉर्टकट घेतल्या मी. नाही नाही, तरी पण भरपूर विस्तारपूर्वक सांगितलं आणि प्रत्येक पात्र लक्षात येत होतं. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. जय गुरुदेव गुरुजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. खूप दिवसांनी साळुंके सरांचा सत्संग ऐकायला मिळाला आणि त्यातही महाभारतासारखा विषय म्हणजे मोठा जटिल आणि विस्तीर्ण विषय, पण सरांनी थोडक्यात एकदम प्रत्येक पात्राचं त्याचं महत्व अगदी अधोरेखित करून सांगितलं. खूप छान. आणि आज म्हणजे द्रौपदी म्हणा किंवा कुंती म्हणा यांचं काय विशेष होतं आणि महाभारत होण्याला त्या कशा कारणीभूत होत्या, त्याचं नेमकं आणि
सुस्पष्ट असं विवेचन सरांनी गुरुजींनी केलं. धन्यवाद. खरं म्हणजे हे 2 भाग व्हायला हरकत नव्हती या, कारण हो, विषय हो. मोठा विस्तीर्ण विषय आहे. हो, हो. व्याप्ती मोठी आहे. व्याप्ती मोठी आहे त्याची, बरोबर. असं तरी पण तसं तुम्ही पाहिलं तर एकेका पात्रावर एकच होऊ शकतो. एक हे होऊ शकतो. खरंय, खरंय. अगदी खरंय. हो, हो. तरी पण तुम्ही त्यातले खूप अभ्यास करून ते नेमके मुद्दे आमच्यापर्यंत पोहोचवले. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी. जय गुरुदेव. धन्यवाद, धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. थोडक्या वेळात पूर्ण महाभारताचा आढावा किंवा ती स्टोरी तुम्ही छानपणे सांगितली आहे. ऐकून आम्हाला समाधान वाटले. जय गुरुदेव, जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, जय गुरुदेव. हा, थोडक्या वेळात तुम्ही खूप छान महाभारत एकत्र सगळं सांगितल्यासारखं सांगितलं. हा, छान वाटलं. एवढ्या थोडक्या वेळात घेता येणं शक्य नाही, परंतु नाही, नाही, नाही. पूर्णच आढावा घेतला तुम्ही आणि छान वाटलं थोडक्या वेळात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. उषा, प्रार्थना घेऊन टाका. हा, आवाज येतोय का? हो, येतोय, येतोय. हा, आता ऋषी व्हॅली आश्रमावर संभाजीनगर इथे काही प्रोग्राम आहे. त्याची सुरुवातीला मी सांगते. तर उपनयन संस्कार शिबिर आहे 5 ते 13 मे.